तेरा मेरा संबंध नहीं है, तू मेरी पत्नी नाही, मी तेरा पती नाही. संबंध तोडला. राजा मूर्छित येऊन पडला. कारण ते शब्द ऐकू आले होते, कल हमारे राजा रामचंद्र हो गए. तापलं तेल कानात आल्यासारखी अवस्था झाली. रात्र संपली. सकाळी प्रजाजन सुमंत प्रथमावर झाली का तयारी राज्याभिषेकाची. सुमंत येऊन पाहता तर दशरथजीने अनुमान केलं कैकेयीच्या महाली असावे. कैकेयीच्या महाली येऊन दशरथाची अवस्था पाहिली. मुकुट बाजूला जमिनीवर पडलेला. राजा विचारलं कैकेयीला, सुमंतानी काय झालं मालकाला. ते मागचे 2 वर राम 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 करते हैं, लगता है राम के साथ कोई जरूरी काम, जाओ राम को बुला. सुमंत जी तर रडत निघाले. प्रजाजनाने टोडके विचारू लागले, झाली का तयारी. बस मेरी मनस्थिती ठीक नहीं, मत पूछो भाई. आणि जेव्हा राम प्रभूला सांगितलं मेरे साथ चलो, बिना आंघोळीचा राम मागेन रडणारा सुमंत पुढे. प्रजाजनांच्या शंका वाढत चालल्या. अरे रास तिलक नाही, कुछ तो भी दाल में काला है, रामजी नहाये नाही, सुमंत रो रहे. आणि येऊन पाहतात तर आपला पिता जमिनीवर पडलेला. रामानं विचारलं कैकेयी मातेला, काय झालं बाबाला. पूर्वीचे 2 वर मागितले बेटा. एका वराने राज्य मागितलं भरताला, एका वराने वनवास 14 वर्षाचा तुला, म्हणून तुझा पिता मूर्छित येऊन पडला. तू माझी जननी आहे. माझा म्हणजे रामाचा जन्म कौसल्येपासून झाला माते, पण रामायणाचा खरा जन्म तुझ्यापासून झाला. आणि मग रामचंद्र कौसल्या मातेकडे जातात. कौसल्या रात्रभर जागी, एकदम रागावली रामावर. अजून तयार नाही झाला, आंघोळ नाही. अरे मी रात्रभर जागी आहे, तू राजमाता होणार आहे. तो प्रसाद, त्या मोत्याच्या माळीत, तो मुकुट, तुझे बाबा रागावतील, तयार नाही केलं म्हणतील रामाला. आई, आज कळलं माझ्या बापासारखा उदार बाप जगाला कोणालाच जगात मिळाला नसेल. माझ्या बापाला माहिती असेल की माझ्या रामाला अयोध्येचं राज्य मर्यादित आहे. ज्या राज्याला मर्यादा नसतात असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं मला दिलं आहे. पिता दीन मोही कानन राजू. मग माय रडू लागली. रामचंद्र जातात तू वनवासात हे कळालं. सीतामाई म्हणाल्या मी तुमच्या सोबत येणार. तू येऊ नको सीते, तू नाजूक आहे. तुम्ही काय नाजूक, हे दोघातलं सांगतो, कोणाला सांगू नका. आपल्यातच ठेवा. तुम्ही नाजूक आहे, मी कसं काय नाजूक, तूच नाजूक आहे. अहो तुम्ही नाजूक आहे, मी अनुभवानं सांगते प्रभू. माझ्या बापाच्या बगीचात आलता फुलं तोडायला, मी आलती पूजा करायला, गौरी पूजन. मी डोळ्यानं बघितलं. तुमच्या डाव्या हातामध्ये द्रोण पानाचा, त्याच्यात फुलं 2, तिसरं तोडत होता. घामानं भिजला, घामानं. मी बघितलं 2 फुलात माझ्या बापाच्या बगीचात घामानं भिजला. आणि मी अख्ख्या फुलाचा हार घेऊन अर्धा तास लग्नात उभी होती, तरी मला घाम नाही. मला सांगा नाजूक आहे. हे दोघातलं सांगतो, दिसले जाऊ दे ना. सीते हे बघ, ते आपल्याला का नाही कपडे नाही वल्कल धारण करावे लागेल. वल्कल म्हणजे झाडाच्या साली. झाडाच्या सालीला वल्कल म्हणतात का देवा. हा, मग आनंद होईल मला का. झाडं पृथ्वीचे मुलं आणि मी पृथ्वीची मुलगी. झाडाचं माझं बहीण भावाचं नातं आहे. त्या झाडाची साल नेसताना मला एवढा आनंद होईल की यंदाच्या दिवाळीला माझ्या भावाने घेतलेली साडी आहे. मी अजिबात रुसणार नाही, रागावणार नाही. आता काय करावं बॉशी ते. हे बघ, अंथरून पांघरून नाही साचते रामना, अंथरून पांघरून नाही. जमिनीवर झोपावं लागेल. जमिनीवर खूप आनंद होईल देवा मला का. पृथ्वी माय आहे माझी, आणि मायच्या कुशीत झोपण्याचा आनंद किती असतो हे लेकीला विचारावं. 14 वर्ष माझ्या मायच्या कुशीत मला झोपायला मिळणार आहे. मला आनंद होईल. किती म्हटलं तरी ते ऐकून घेत नाही. शेवटी 4:30 वाजता होच म्हणावं लागलं. राम सीता होणार तर काही इलाज आहे. राम सीता वनवासात जातात. कळालं लक्ष्मणराव पड़े ताला, भैया मैं भी आता हूँ आपके साथ. लखन मैं बन जाए तुम्हें ले साता, हो जाए सब अवधनाता. जासू राज प्रे प्रजा दुखारी, सोन रूपा वस नरक अधिकारी. तू प्रजा सांभाळ, मी बापाचं वचन सांभाळतो. नेत नसाल तर मी जिवंत दिसत नाही जरा तुम्हाला. जा बाबा, सुमित्रा माईची परवानगी घेऊन ये. मागहू पिता मातू सन जाई. सुमित्रा मातेकडे लक्ष्मण जी, माँ मैं जा रहा हूँ भैया के साथ. बेटा आज से तुम्हारे माता सीता पिता रामचंद्र है. 14 साल के वनवास में सपने में ईर्ष्या नहीं आने देना. सपने में ईर्ष्या, हाँ. सपना कब आता माता, आदमी नींद लेता तब. नींद लेने के बाद सपना और सपने में ईर्ष्या का डर है ना माँ. तो तेरा लखन प्रतिज्ञा करता हूँ 14 साल नींद नहीं लूँगा. नींद नहीं लूँगा तो सपना भी नहीं आएगा, और सपने में ईर्ष्या नहीं माँ. बस प्रतिज्ञा केली. 14 वर्ष झोपणार नाही. जाताना पत्नीला आवाज दिला. शास्त्री महाराज मोठे मोठे देतात ना जाताना आवाज. लग्नवाडी बरोबर आहे. जाताना उर्मिला
और मैं जा रहा हूं भैया के साथ 14 साल. किती? 14 साल. आता 2च तासाकरता जातं. तर बाहेर जाता आत येतं, बाहेर जाता आत येतं, बाहेर जाता आत येतं. चाललो बरं का, येतो बरं का, चाललो बरं का, येतो बरं, चाललो बरं का, येतो बरं, चाललो बरं का, येतो. कुठं चालला वनवासा? जालन्याला चालला आणि दुपारी जेव्हा रातोराला वापस आणि चाललो. मैं जा रहा हूँ भैया के साथ. उर्मिला कहती मैं आपके साथ आकर साधना में बाधा नहीं बनूंगी, आपका सुमरन करते करते चिंतन करते करते रहूंगी. मेरी चिंता मत करो, मेरे दीदी को संभालो. राम लक्ष्मण सीता वनवासाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. परिणाम असा झाला, गुढ्या उतरवून घेतल्या लोकांनी, केळीचे खुंटा आडवे पडले, तरतोरण तुटली. दारातल्या रांगोळी पाय घासू घासू मिटल्या, फुलवाती विझल्या, सगळे उदास. काही म्हणाले रामा हे राज्य कोणाचं आहे? माझ्या भरताचं. हे सगळे वैभव त्याचंच आहे. तुमच्या अंगावरचे कपडे भरताच्या राज्यातले उतरवा, हे वल्कल धारण करा. वल्कल दिली आणि वल्कल सीतेच्या हातात देऊ लागली. काही तितक्यात वसिष्ठ गुरुदेव आले, विजय सारखे कडाडले. खबरदार काही कल से देख रहा हूं क्या नाच मचाया तूने. बनवास श्री राम को है, सीता को नहीं. वो आर्य संस्कृति का दीप जलाने के लिए जानकी उनके पीछे पीछे जा रही है. अगर सीता को वल्कल दे तो मैं कुलगुरु वशिष्ठ कहता हूं कहीं अयोध्या को आग लगा दूंगा, जला डालूंगा पूरी अयोध्या. आता काही घाबरली आणि रामचंद्रानं वसिष्ठाचं दर्शन घेतलं. गुरुजी लोक काही म्हणू द्या, आज मला अयोध्या सोडताना मायबापापेक्षा माझ्या भावाची भरताची आठवण येते. भरतासारखं प्रेम माझ्यावर अयोध्येत कोणाचं नाही. माझा भाऊ भरत येईल तर त्याचा राज्याभिषेक करा आणि राज्याभिषेकाच्या दिवशी मला संदेश पाठवा. काय करेल बाबा, मी जंगलात सगळे भिल्ल गोळा करीन आणि माझा भाऊ भरत राज्यावर बसेल, त्या दिवशी जंगलात नाचील भिल्लांना सोबत घेऊन. बस एवढं करा संदेश. एक लक्षात घ्या, राजकारणी मंडळींनी सुद्धा यातून आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधावं. थोड्यासाठी उदास होतात. अध्यक्ष आमचा होणार, अध्यक्ष आमचा होणार, अध्यक्ष आमचा. आणि अध्यक्ष निवडीच्या दिवशी 5-50 गाड्या, त्याच्यात गुलालाचं पोतं, भेळ भत्ता, हार गुच्छे, बाटल्या, बिस्लरीच्या म्हणतो मी. तिथं गेल्यावर दुसऱ्याच अध्यक्षाचं नाव पुढे आले की चालले पाय आपटत गावात. काय झालं? वाटोळ. म्हणजे दुसराच झाला अध्यक्ष. होऊ दे ना. कसं काय होऊ दे ना? 15 दिवस नाचत होतो राजा आम्ही. तूच नाचत होता का रे 15 दिवस? 15 दिवस तर त्रेतायुगात अयोध्या नाचत होती, राम आमचा राजा होईल म्हणून. मग त्याचा जर सकाळी कॅन्सल झाला, तुमच्यापेक्षा राजकारण भाऊराजी देवाचं अवघड. 2 बाया गेल्या विरोधात एका रात्रीत. बाया, माणसं नाही दादा, माणसं नाही. अयोध्येतल्या 2 बाया, एक मंथरा मावशीन कैकई काकू. जमला ना दादा पाटील? या दोघींना हाकलला देव हाकलला जंगलात. तर तुमचा अध्यक्ष कॅन्सल झाला तर काय? अरे वजा वाचाशी का राजा. ज्या पावलानं रामचंद्र सिंहासनावर बसणार होता, त्याच पावलानं वनवासात वैष्णव बदल कर राज के
पत्नीची मूर्छा संपली. सुमंता, रथामध्ये बसवून तिघापैकी एखाद्याला वापस आणा. रथ सज्ज झाला. रथात बसवलं तिघांना. पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या पात्रात आहे. रात्री प्रजा झोपेत ठेवूनच प्रभू रथ पुढे नेतात. शृंगवेरपूरला आले. तो शृंगवेरपूरचा मुखिया गुहक, त्या भागातल्या भिल्लांचा राजा, त्यानं लांबूनच दंडवत, एक पापी शरण में आया भगवान. बस प्रभूजीनं उडी टाकली, कडकडून मिठी मारली त्याला. एक रात्र तिथे मुक्काम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वडाचं दूध आपल्या जटेमध्ये सीतेनं, रामानं, लक्ष्मणानं, सुमंतजी विनंती करतात. तिघापैकी एखाद्याला वापस आणा म्हणाले होते महाराज. आप तो भली भांति जानते हो रघुकुल की गरिमा प्राण जाए पर वचन न जाए. काय संदेश सांगू मालकाला? पित्याच्या चरणी नमस्कार सांगा, तब्येतीची काळजी घ्या. लक्ष्मणाला विचारलं, तुमचा काय संदेश? काय संदेश? म्हातारपणात पत्नीच्या नादी लागून प्राणप्रिय पुत्राला वनवासात हाकलतो बाप, त्याला काय संदेश? लाल झाला लक्ष्मण. रामचंद्र म्हणाले, हा माझा भाऊ जरा गरम डोक्याचा आहे. माझी विनंती आहे, म्हातारपणात बापाला हे सांगू नका, दुःख होईल त्यांना. मग सीतामाईला विचारलं, तुमचा काय संदेश? माझ्या दशरथ पित्याच्या चरणी नमस्कार सांगा बाबा, आणि म्हणावं, आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणप्रिय पुत्रालाही वनवासात हाकलणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा, एवढी तुमच्या सुनाची इच्छा आहे. आता सुमन ढसढसा रडतो. आणि मग प्रभू सीता, लक्ष्मण, गुहकजी पुढे आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, एक नावाडी, नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे, नावेत बसलेला आहे. प्रभू त्याला नाव मागतात, तो उठत नाही, नमस्कार करीत नाही, कोण्या गावची चौकशी करीत नाही. लक्ष्मणजी थोडे रागावले. क्यों रे? जिनके पास बड़ी बड़ी शक्तियां मांग करती स्वयंभू, मनु ने मंगा, शत्रुपा रानी ने मंगा, इंद्र जी ने मंगा, महादेव जी ने मंगा. महादेव जिनको वंदन करते, आप उठते नहीं, वंदन नहीं करते? बोले, महादेव वंदन करते होगे, मैं तुम्हारे भैया को वंदन नहीं करूंगा. क्यों? बोले, मैं महादेव जी से बड़ा हूँ. कैसे बड़े? महादेव जी के सर पे गंगा बहती है लखन जी, मैं इतना बड़ा हूँ, मेरे पैरों के तल गंगा चल रही है. अगर जाना है भगवान तो मोहि पद पद्म पखारण करो. मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर पलीकडे नेईल, 1 रुपया घेणार नाही. पहिल्या भेटीत विश्वास बसत नसेल तर तुमच्या बापाची शपथ, दशरथाची, बसल्या बसल्या बाता. लक्ष्मणजी तर बिघडले, धनुष्याला बाण लावला. ए केवळ, मेरे पिता की कसम तक पहुंच गया है क्या? मार डालूंगा. तो हंसू लागला. बोले, भगवान, ये मंगने की तरीका है क्या जी? बड़ा भैया नैया मंगता, छोटा रिवाल्वर दिखा रहा, इनको क्या लगता मैं डर जाऊं? डरने वाला नहीं, मारने तो बहुत बड़ा फायदा. क्या फायदा? पहला फायदा लखन के हाथों मरण, दूसरा फायदा गंगा के तट पर मरण, तीसरा फायदा भगवान के सामने मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पोंछेगा, पांचवा फायदा भगवान को मेरी प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और छठवां फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता है उसको 10वें के दिन भी रुकना पड़ता. लखन ने हिसाब लगाया, लंगोटी वाला लंबा हिसाब लगा रहा है. 10 दिन रुकने की बात कर रहा, मारने लायक नहीं. अगर जाना है भगवान तो मोहि पद पद्म पखारण करो. जाओ भाई, बेगियान जल पाव पखारू. 1-2 मिनिट सर्वांनी म्हणायचं आहे, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान संभर जाएंगे. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान संभर जाएंगे. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए,
मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, मैंने चरणों की महिमा सुना एकदा। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, मैंने चरणों शाबाश। नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी बहुत भी मुस्कुराने लगी, राम चरणों को आगे बढ़ाने लगी। बात की वक्त की मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। तो बात की वक्त की मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात की वक्त की मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात की वक्त की मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। चरण तुमको खिलाने लगे, गंदे बाज बकरस हरि बोल। महिमा सुनिए प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की। मैंने चरणों नाव लकड़ी की तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। लाखों की तुम लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। दिल तो करो पुरन विनती करे, राम का नाम ले ले। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी। मैंने चरणों की मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा वाह वाह, नाव लकड़े की मेरी पुरानी। चुवत सिला भई नारी सुहाई, पाहन तेन काठ कठिनाई। तरणी मुनी घरणी होई जाई, बाट करे मोरे ना उडाई। तुमच्या पायाच्या स्पर्शाने का दगडाची बाई झाली, आणि ते पाय जर लाकडाच्या नाव्याला लागले याची बाई होईल। एक हे बाई घरची, एक बाई दोन झाल्या बाया, धंदा डुबला। कुक्कुट पालन, जर्सी गाई तसलं काही नाही। यही प्रतिपालू सब परिवार, जानत नहीं प्रभु और कबारू। जाओ भाई बेगे आन जल पाव पखारू, हो तर विलंब उतारही पारू। जाओ जल्दी जल लेकर आओ। मग तो उठला आणि घरी जायला लागला। लक्ष्मणला दादा काय तुम्ही त्याला पाणी आण म्हणलं, पाय धुवायला घरी चालला का? जा रहा केवल घर जा रहा हूं घर। और तुम्हें घर का भेजा? आपने नहीं भेजा, मुझे है भेजा। वाह वाह,
कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता। आज भगवान के पाँव धोने का प्रोग्राम है तो पत्नी को बुलाता हो, भैया ये घर जाएगा, पत्नी बच्चे को बुलाएगा, पत्नी बच्चे नहाएंगे, कपड़े बदलेंगे, तब तक खड़ा रहना पड़ेगा करे क्या फसे आहे, जाओ भाई घरी गेलं, घरी म्हणजे काय ते झोपडं उघड्या माझ्या लेकरं दोन्ही आणि ते बायको झिंग्या केसाच्या उडत होत्या, गाठी गाडीचं उघडं, अगं चल कुठं देवबापाचे पाय धुवायचा योग आहे। बायको म्हणाली काय योग आहे, एकही भांड धातूचं घरात नाही, चांदे सोन्याचं नसून तांब्या पितळेचं पाहिजे होतं, ते पीठ मळ्याचं लाकडाचं काठोट आहे, भाग्यवान आहोत आपण। धातूचं भांड असतं तरी देवाचे पाय त्याच्यात धुतले नसते का? माझा देव 14 वर्षे उदासीन वेशात, त्याला धातूला स्पर्श करायचा नाही, त्याच्या व्रताला बाद येऊ नये म्हणून मी लाकडाचं भांड वापरणार। दुसरं कारण, धातूच्या भांड्यामध्ये पाय धुतल्यावर तीर्थ वाटून दिले की भांड कोरडं होतं, पण लाकडाच्या भांड्यात जर पाय धुतले त्याच्यात तीर्थ मुरल्या जातं। आपण हे काठोट वापरू, त्याच्यात तीर्थ मुरल्या जाईल। देव निघून गेल्यावरही महिनाभर तू बाजरीचं पीठ मळू मळू भाकरी करशील तर माझ्या गरीबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील, म्हणून मी काठोट वापरणार आहे। पाणी कठवटा भरिले यावा, डाव्या हातात काठोट आहे, गंगेच्या काठावर नावाडी बसला, प्रभू उभे उजवा पाय सोडला, पाय धुऊ लागला, भावी बोर झाला, नावाडी हालतो, त्याचा हात हालतो, भांड हालतो, देवाचा पाय हालतो, देवही हालतो। लक्ष्मण जी बोलले ये पाव धोने के तरीका है क्या रे, भगवान गिर जाए तो? चुप रहो लखन जी, अयोध्या है या गंगा का काट, या मेरे तरीके से होगा, अयोध्या नहीं, चुप रहो। प्रभू म्हणाले बाबा तसं नाही, मी पडलो तर तुम्ही चेष्टा करता का मालक? एक विचारू का बळीला घातला पाताळात, त्या दिवशी किती किलोमीटर पाय उचलला तरी नाही पडला, आणि गरीबासाठी फुटभर पाय उचलला तर पडता, आणि पडता तर मग तो डोकं धरा माझं वाका खाली, देव वाकवला यानं, देवानं डोकं धरलं त्याचं। मग प्रभू हसू लागले सीतेकडे पाहून, सीते बघ या बापानं तुझ्यासारखी मुलगी दिली तरी पठ्ठ्यानं सासऱ्याला डाव्या पायाचा अंगठा धुदीला लग्नाच्या मांडवात, हे लंगोटीवाला काय नाही, दोन्ही धुतं पाय, बरं सीतेकडे पाहून हसतं। कधी लक्ष्मणाकडे, लक्ष्मणा अरे काय चाललं माहिती आहे का तुला, हे व्याजासह वसुली आहे। मागच्या जन्मी हा नावाडी कासव होता, तू शेष मी विष्णू, तुझ्यावर झोपायचो, हा यायचा दर्शनाला, तू फणावर निघून जायचं, हे एक दिवस जास्त जवळ आला, तू जोरात मारला, फणा मेला, ते तोच कासव झाला नावाडी, तो शेष तू लक्ष्मण झाला, तो विष्णू मी राम झालो। मागच्या वेळेला तू याला जवळ येऊ दिलं नाही, आता ते तुला लांब उभं करतं, एकटं धुतले का पाय, मागची वसुली चालू आहे हे व्याजासह। पाय धुवून झाले, सर्वांना तीर्थ दिलं, तो नावाडी नावेपासून प्रभू चरणापर्यंत पालथा झोपला, माझ्यावरून मला तुडवून नावेत बसा प्रभू का? जीव आहे, जीवाला अहंकार यायला वेळ लागत नाही, पहिला तुमच्या लातनी माझा अहंकार तुडवा, अहंकाराचा वारा न लागो राजसा। मग नाव निघाली, पलीकडचा काठ यायला 5 मिनिट राहिले होते, बरोबर आहे ना? 5 उलटी फिरवली ना, लक्ष्मण दादा तिच्या डोक्यात काही फरक आहे का? आता उतरलो असून चालला वापस घेऊ, जाऊ दे भाऊ, का तुला काही नियम माहिती आहे का रे लक्ष्मणा? कंडक्टर सोबत बिगर तिकीटवालं भांडत नसतं, आपण अख्खे फुकट तिकडे उतरो, तिकडे 4 चक्कर झाले, क्यों रे इधर का उधर का इधर 4 चक्कर लगा रहा, आपको क्या लगता है घूमने नहीं आए जी, बनवास आए। लेकिन मेरा भी सवाल है, कई ने क्या टाइम टेबल दिया है, 2-4 घंटे बैठे नाही, आम्ही फुकट तो बैठना है, तसं नाही रे। राजाचे पोरं आम्ही आतापर्यंत रथात बसलो, घोड्यावर, पण नावेत बसण्याची पहिली वेळ भीती वाटते तर माझा हात धरा, भीती मला हात तुझा धरू, हां कारण मी जीव आहे, तुम्ही देव। जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं। जीव की आदत है ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना। 27 तारीख तक राम कथा सुनेंगे लोग, समझ लेना हाथ पकड़ लिया,
28 के बाद सैराट देखने जाएंगे, समझ लेना छोड़ दिया है ना। जीव की आदत है पकड़ना छोड़ना पकड़ना, लेकिन भगवान जिसका हात पकडता कधी छोडता नाही। देवाने हात पकडल्यानंतर पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही। पलीकडचा काठ आला, नावाडी उतरला, नावाडीचा तो धडाला बांधला, सगळे खाली उतरले, प्रभूला साष्टांग दंडवत नावाड्याने घातला। रामचंद्र प्रभूने सीतेकडे पाहिलं, सीतेनं आपल्या बोटातली अंगठी प्रभूजवळ दिली आणि प्रभू ती अंगठी नावाड्याला देऊ लागले, तेव्हा नावाडी रडू लागला। क्यों रे? आपको मैंने वचन दिया था प्रभु, उस पार ले जाने के बाद कुछ नहीं लूंगा। मैं एक वचनी राम का सेवक हूँ, वचन बदलता नहीं, वचन निभाता हूँ। तो भी सुवर्ण की मुद्रिका दिखा रहे, बराबर है मेरे कपड़े फटे हैं। इतना ख्याल में रखो भगवान, मेरे कपड़े फटे हैं, संस्कार फटे हैं, मैं कुछ नहीं लूंगा। फिरती बार जब तुम आवा, सो प्रसाद मैं सिरी धरी लेवा। चलता हो। आणि प्रभू ज्यांचा धंदा सारखा ते एकमेकापासून पैसे घेत नाही। लक्ष्मण बोलला बा, धंदा सारखा कसा रे? आम्ही राजाचे पोरं, तू नावाडी, तू बोल ना गाव, तुमचं माझ्यासोबत आहे 2 वाजल्यापासून। हा ना प्रभू, ले बाबा माझ्यासोबत बोल, धंदा सारखा कसा? धंदा सारखा आहे प्रभू, फक्त बिझनेस छोटा मोठा, म्हणजे माझी टपरी तुमचं होलसेल। माझाही धंदा तारण्याचा आहे देवान, तुमचाही धंदा तारण्याचा आहे। फरक एवढाच आहे, मी आपल्या नदीहून तारतो, तू भवसागरातून तारतो, पण धंदा एकच, तुमचं होलसेल आहे, माझी टपरी आहे, एवढंच। ज्यांचा धंदा सारखा ते पैसे घेत नाही, हे त्या सलूनमध्ये दाढी करतं, त्या सलूनवाला या सलूनमध्ये दाढी करतं। हमारी तुम्हारी कची उतराई, नापित की बनवाई। नाई सेना नहाई ले तो धोबी सेना धोबी ले, तीन जाति को न बिगाड़े प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो, मैं आऊँगा तोरे घाट, तो भव सागर पार उतारियो। प्रभू सीता लक्ष्मण गुहजी निघाले, गंगा मातेचं पूजन सीतामाईनं केलं। गंगा माता प्रसन्न झाली, म्हणाली सीते देवर सहित सकुशल अयोध्येला वापस येशील। आणि मग प्रभू सीता लक्ष्मणजी गुहजी भारद्वाजजीच्या आश्रमात 1 रात्र विश्राम आहे। भारद्वाजजीनं पूजा केली, कंदमूळ फळे खायला दिली, सांगितलं श्रीराम इतने ठंडी के दिन घने जंगल अंधारी रात कहीं मत जाना, आज के रात मेरे आश्रम में विश्राम करो और कल दोपहर 2 बजे खा पी के निकलो। तो आज की कथा भारद्वाज जी के आश्रम में विश्राम कर रही, कल दोपहर 2 बजे कथा प्रारंभ होगी। अब निवेदन देंगे, बाद में आरती उतारी जाएगी। आरती उतारने के बाद नमः पार्वती पते हर हर महादेव शब्द सुनाई देगा। तब सभी श्रोतागण अपनी अपनी जगह छोड़ के घर जा सकते हो। तब तक बड़े प्रेम से बैठे रहो। जय श्री राम। शास्त्री जी। रामकृष्ण या राजरेश्वराच्या मन मंदिरा गजर भक्तीचा